समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. कॉन्ट्रॅक्टदार हटवा आणि पनवेल महानगरपालिका वाचवा. या कराचा पैशाचा दुरुपयोग थांबलाच पाहिजे. या कराच्या पैशाचा दुरुपयोग थांबलाच पाहिजे. या कराच्या पैशाचा दुरुपयोग थांबलाच पाहिजे. शिवसेना जिंदाबाद. शिवसेना. जय महाराष्ट्र सगळ्यांना. पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट असा आहे माझा की काल स्थायी समितीची जी मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये आम्ही ज्या ज्या विषयांना विरोध केला त्या विषयांना सत्ताधाऱ्यांनी मान्यता दिली आहे. तर मला इथे सांगायचं आहे की हा पैसा जनतेच्या कष्टाचा आहे, त्याचा कसा गैरवापर होतोय हे मला दाखवून द्यायचं आहे जनतेला, म्हणून मी आज प्रेस कॉन्फरन्स बोलवली. कालचा जो विषय होता बस स्टॉपचा, तर मला एक सांगायचं की कामोठ्यामध्ये ज्या ठिकाणी बस थांबतच नाहीये अशा ठिकाणी बस स्टॉप बांधून ठेवलेत आणि एका बस स्टॉपची किंमत आहे 27 लाख रुपये. तर 27 लाख रुपयामध्ये तसं बघायला गेलं तर आता एक 1 BHK फ्लॅट येईल. तर एवढा महागाचा बस स्टॉप बांधण्याची गरज काय आहे हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि जिथे बस थांबतच नाही तिथे हे बस स्टॉप का बांधून ठेवले. आणि मला इथे दाखवून द्यायचंय की सत्ताधाऱ्यांनी अशा टेंडरना मान्यता दिली आहे की जे बस स्टॉप बांधून ठेवलेत त्यांच्या साफसफाईसाठी 2 कोटी रुपयांचा जो टेंडर काढलाय अशा टेंडरला आम्ही विरोध करून सुद्धा त्यांनी मान्यता दिली आहे. तर 2 कोटी रुपये फक्त साफसफाईसाठी देणार आहे महानगरपालिका. तर मला असं बोलायचं आहे की जर साफसफाई करण्यासाठी नवीन टेंडर न काढता जे महानगरपालिकेचे जे कामगार आहेत त्यांनाच तिथे कामाला लावावं आणि साफसफाई करून घ्यावी. मला एवढंच बोलायचं. आणि त्यांची संख्याबळ जास्त आहे सत्ताधाऱ्यांची, म्हणून ते सगळ्या विषयांना मान्यता देतात. तर असा जनतेच्या पैशांचा गैरउपयोग होऊ नये हे मला जनतेला दाखवून द्यायचं आहे की हा आपला कष्टाचा पैसा आहे आणि याचा असं ते सत्ताधारी त्यांची संख्याबळ जास्त असल्यामुळे प्रत्येक टेंडरला मान्यता देऊन आपल्या कष्टाच्या पैशाचा गैरवापर करतात. म्हणून मी आज ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली. आता सांगायला गेलं तर टॉयलेट त्यांनी ऑलरेडी पहिला बांधून ठेवलेले आहेत, त्यांची स्वच्छता व्यवस्थित टाइम टू टाइम होत नाहीये आणि आता नवीन टॉयलेट बांधण्यासाठी त्यांनी नवीन टेंडर काढलंय. तर माझं असंच म्हणणं आहे की पहिला जे जुने टॉयलेट आहेत त्यांची साफसफाई व्यवस्थित करा, त्यांना मेंटेन ठेवा आणि नंतर असे नवीन टेंडर काढा जेणेकरून आपला महानगरपालिकेचा पैसा वाचवला जाईल. याबद्दल आता आमच्या प्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे कामोट्यामध्ये काही बस स्टॉप बसवले. त्या बस स्टॉप साठी 27 लाख रुपये खर्च केला आणि ते 27 लाख रुपये एका वर्षापूर्वी खर्च केल्यानंतर पुन्हा ते बस स्टॉप साफ करण्यासाठी परत 2 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट केलाय. त्यासाठी आमच्या ताईंनी विरोध केला होता, परंतु तो विरोध झुरकावून लावून ते टेंडर पास करण्यात आलेला आहे. जर समजा हा जो पैसा जो आहे तो कामोटे असेल किंवा खरगर म्हणजे या पनवेल महानगरपालिकेच्या या हद्दीत राहणाऱ्या सर्व जनतेचा कराच्या माध्यमातून आलेला हा पैसा आहे आणि ह्या पैशाचा अशा प्रकारे दुरुपयोग करतात. आणि आता सत्ताधारी सांगत असतील की हायटेक बस स्टॉप जर तुम्ही म्हणताय तर मला सांगा, आज कामोट्यामध्ये बस स्टॉप बांधले तिथं बस येते का हा प्रश्न आहे. जर बस येत असेल तर आमच्या सगळ्याकडून म्हणजे उदाहरणार्थ कामोट्यामध्ये हावरे या ठिकाणी बस स्टॉप बांधलेला आहे आणि त्या बस स्टॉप जवळ जर बस येत असेल तर आमच्याकडून 10 लाख रुपयाचं इनाम या सत्ताधाऱ्यांना देण्यात येईल. आम्ही आज जाहीर करतो. माझा निर्णय हाच असेल की याच्यासाठी वेगळा काही टेंडर काढायची गरज नाहीये, मला तर असं वाटतंय. त्याच्यामुळे मी विरोध केलाय, कारण हा एवढा काय मोठा विषय नाहीये साफसफाईचा. आत्ताच नुकताच नवीन बांधलेले आहेत ते बस स्टॉप आणि त्यांना एवढी काही साफसफाईची गरज नाहीये मला असं वाटतंय. कारण बसच जिथे येत नाही तिथे लोकच नसणार, त्याच्यामुळे तिथे घाण व्हायची काही प्रश्नच येत नाही. तर मग साफसफाईसाठी टेंडर का काढण्यात आलाय. आता कामोठ्यामध्ये तुम्हाला पूर्ण दाखवतो. रस्त्याचे काम या कंपनीला लागलेले आहे. तो काम आहे 25 CR आणि वाढीव काम 30 कोटी. म्हणजे एखादी कंपनी काय करते, मायनस मध्ये काम घेते आणि तो मायनस कसा भरून करायचा
तो या टेंडरमध्ये दिसून आहेत. आज स्थायी समिती सभेची जी मीटिंग झाली त्यामध्ये प्रिया गौरी यांनी टाकला विषय, जेव्हा तुम्ही एक्सेस सेव्हिंग मध्ये जो विषय टाकलाय वाढीव कामापेक्षा नवीन टेंडर काढा. परंतु एखादा कंपनीने तो काम सत्ताधारी जे असतील किंवा प्रशासन असतील, ज्यांचे अधिकारी असतील, यांना मॅनेज करूनच हा काम घेतला जातो. मॅनेज केल्यानंतर ती जे आपण मायनस मध्ये जो काम घेतो तो कामाची रक्कम एक्सिस सेव्हिंग मध्ये वाढवली जाते असा माझा आरोप आहे. आणि हा आरोप सिद्ध करत आहे. जेव्हा त्यांना प्रश्न केला का भ्रष्टाचार आहे तुम्ही दाखवून द्या, आमची एकच विनंती आहे प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला का तुम्ही जो काम त्यांच्या टेंडरमध्ये जो दाखवलेला आहे तो काम कमी केला असेल तर त्यांचे पैसे कापता का, ते न कापता तुम्ही एक्सेस सेव्हिंग मध्ये जो काम वाढीव आहे त्यांना ज्या मायनस मध्ये काम केलाय तो कामाची भर तुम्ही करून घेता, हा असा आमचा आरोप आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो, हा टेंडर जो आहे हा 22 कोटीला घेतलेला होता, तो 30 कोटी पर्यंत पोहोचवला. दुसरा टेंडर हा 32 करोडला घेतलेला होता, हा टेंडर 41 करोड पर्यंत पोहोचवलेला आहे. म्हणजे एक्सिस सेव्हिंग तुम्ही मायनस मध्ये जा, आम्ही तुम्हाला प्लस करतो. हा पैसा जो गरिबाचा आहे तो कॉन्ट्रॅक्टदाराच्या खिशात चाललेला आहे. आम्ही आमची पूर्णपणे विनंती आहे प्रशासनाला, आज आमचा जो टॅक्सचा पैसा आहे हा कमी कमी आज होत गेला तर पुढच्या कालांतराने आम्हाला टॅक्स कमी होईल. परंतु जर कॉन्ट्रॅक्टदारांचा विचार करून हे प्रशासन जर कॉन्ट्रॅक्ट काढत असेल तर आम्हाला तरी वाटते आमचा टॅक्स वाढेल पण कमी होणार नाही. हा टॅक्स कुठेतरी कमी झाला पाहिजे. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. तुम्हाला अजून उदाहरण दाखवतो म्हणजे तुम्हाला पण समजेल ते चाललंय काय. एखादी कंपनी जेव्हा आर.एस. केनी सांगितलं या दोनच कंपनीला काम कसं लागतो, दोन कंपनीमध्ये म्हणजे एक ठाकूर कंपनी आणि जे.एम. म्हात्रे, हे बघा 28% मायनस कारगरचं काम निघालेलं आहे. कंपनी कुठली, जे.एम. म्हात्रे. आणि ठाकूर इम्प्रा इथे किती मायनस फक्त 6. ही सर्व मिली बघत आहे. हा काम तुला घ्या, तो काम मला द्या, याच्यावरतीच महानगरपालिका फक्त ही ठेकेदारांच्या साठी बनवल्या असं आम्हाला वाटतंय. अजून दुसरा उदाहरण, प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हा -29. मग जे इंजिनियर बसवलेले आहेत त्यांना काहीच अभ्यास नाही का यातला. एखादी कंपनी 29, 30, 30, 28% मायनस मध्ये घेते. त्याजर ते मग हे अधिकारी जे ठेवलेत किंवा इंजिनियर जे ठेवलेत हे अनपढ आहेत का, यांना काही नॉलेज नाही का. प्रत्येक गोष्टी दाखवतो. आता हा काम -33%, म्हणजे एखादे 2-2 लाखाचा काम हा 1.5 लाखामध्ये एखादी व्यक्ती करतोय. म्हणजे इंजिनियरची याची तफावत आहे. एवढी तफावत कशासाठी पाहिजे. आता ही निविदा जी आहे पीपीटी किट, याच्यावरती 63 आधाराने एक कंपनी देणार आहे आणि यांचा रेट आहे 1,21,000 रुपये. म्हणजे जी वस्तू खरेदी केली जाते त्यासाठी सुद्धा यांना नॉलेज नाहीये का. मग तुम्ही टेंडर काढायला जे इंजिनियर बसवलेत यांच्यावर कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे आणि या जनतेचा पैसा कुठेतरी वाचला पाहिजे, हीच आमची भूमिका सर्वांच्या आहे. आणि या भूमिकेत आम्ही उद्या निषेध करायची वेळ आली किंवा या पालिकेवरती मोर्चा काढायची वेळ आली तरी आम्ही काढू, ही आमची सर्वांची तयारी आहे. त्या जनतेचा पैसा कुठेतरी वाचला पाहिजे. महाविकास आघाडी आणि शिवसेना हे सर्व मिळूनच हा विरोध करणार आहोत. आज आम्ही पण कामोठ्यामध्ये आमच्या जवळ जेवढे प्रश्न येतात पाण्याची मोठी समस्या आहे आणि या समस्येला तोंड देण्यासाठी आम्ही सुद्धा शिवसेना म्हणून एक महामोर्चाचा आयोजन येत्या 7 दिवसात करणार आहोत. आणि ते आयोजन हा पालिकेवरतीच असणार आमचा, कारण का आमचा तो टॅक्स आहे पालिकेला जातो. पालिकेने सिडकोची माध्यमातून पाणी पुरवला पाहिजे, कारण की पालिकेची जबाबदारी आहे. कारण आमचा टॅक्स जरी आमचा बिल जो पाण्याचा असेल सिडकोला जात असेल पण सर्व जबाबदारी ही पालिकेनेच घ्यावा. आणि आमचा पुढचा महामोर्चा जो असेल तो पालिकेवरतीच असणार आहे. कारण का सत्ताधारी फक्त कारण सांगत आहेत
कारण आणि इलेक्शनच्या अगोदर जेव्हा पाणी नव्हता तेव्हा सत्ताधारीच मोर्चे करत होते, पण सत्ताधारी अजूनपर्यंत या गोष्टीला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला निघले, पण यांना मुख्यमंत्री अजून भेट देत नाही का हेच जात नाही, ह्यो आमचा मुळात प्रश्न पडलेला आहे. आपण कसं पाहताय? 100% फसवणूक होत आहे. आता तुम्हाला जेवढे टेंडर दाखवलेत हे टेंडर हे फक्त कॉन्ट्रॅक्टदारांना साठीच काढलेले आहेत असे दिसून येत आहेत, आणि सत्ताधाऱ्यांनी या दिसून सुद्धा प्रत्येक गोष्टीला मान्यता देतात. त्यांना असं वाटतंय का जे विरोधक आहे याही जो विरोध केल्यानंतर आपण पण विरोध केला तर विरोधक आणि आपण एक आहोत असे लोकांना वाटावं नाही, म्हणून सत्ताधारी कुठल्याही गोष्टीचा अभ्यास न करता होला हो मान्यता करता, यासाठी आमचा सत्ताधाऱ्यांना 100% विरोध राहणार. आता आज आमच्याकडे सत्ताधारी असे म्हणाले की इथे बसलेले सगळे सत्ताधारी, कोण ऍडव्होकेट आहे, कोण वकील आहे, सगळे शिक्षित लोक आहेत. मग आम्हाला अक्कल नाही का, आम्हाला ज्ञान नाहीये का, आम्ही जे करतोय ते योग्यच करतोय, जनतेचे पैसा आम्ही लुटत नाहीये, याच्यात का बरं? यासाठी तुम्ही प्रत्येक टेंडरचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही जे जे विषय घेतलेत त्याच्यात पूर्णपणे तफावत दाखवून दिल्यानंतर त्याच गोष्टी घडत आहेत, आणि तुम्ही ऍडव्होकेट आहेत हे आहेत, पण तुमचे जे सभापती आहेत आता त्यांचं शिक्षण किती आहे आणि ते कुठले ऍडव्होकेट आहेत ते आम्हाला समजायला पाहिजे. ज्या जे तुम्ही आता दिलेत जनस्थायी समितीचे त्यातून किती ऍडव्होकेट आहेत आणि किती सुशिक्षित आहेत याची सुद्धा आम्हाला नोंद द्यावी. फिरते शौचालय हा जो महत्वाचा मुद्दा आहे, त्याला तुम्ही नवीन बनवा, तिथे पाणी पुरवठा करा, तिथे तुम्ही एक एक सफाई कामगार ठेवा, जेणेकरून लेडीज असतील जेंट्स असतील ते जेव्हा जेव्हा तिथे जातात तेव्हा तिथे दुर्गंधीशिवाय काही दिसत नाही. हा दोष कोणाचा आहे? पालिकेचाच आहे ना. म्हणजे आहेत ते जर तुम्ही दुरुस्ती करत नसतील पण नव्याने कशाला बनवताय? आम्हाला त्याचा काही विरोध नाही, नव्याने नको आहे, पण जुने पहिले रिपेअर करा, तिथे पाण्याचा पुरवठा करा, तिथे मलनिर्सरण व्यवस्थित होत नाही, वास येते ना. अशा ठिकाणी बसवलेत का जिथे कोण जातच नाही, गार्डन वगैरे आहेत अशा ठिकाणी तरी तुम्ही ही टॉयलेटची व्यवस्था करायला पाहिजे होती. कारण ही मागणी आमची 3-4 वर्षापासून आहे, पण याच्याकडे दुर्लक्ष आहे. त्यांना जिथे पाहिजे तिथे करताय, यासाठी आमचा विरोध आहे त्याला. त्याने डांबरीकरण केलं जाते रस्त्याचं आणि पुन्हा त्यात विकासाच्या मुद्द्यावरून खोदकाम देखील होत आहे आणि पुन्हा त्याचं टेंडर काढलं जातं. म्हणजे याच्याकडे कसे पाहतात? जर आता कामोट्यामध्ये माझ्या निर्देशात आले की 15 दिवसापूर्वी कामोट्यामध्ये काही रस्ते झाले होते आणि आता परत ते रस्ते खोदले जातात. म्हणजे खरं तर महानगरपालिकेने हे रस्ते करण्यापूर्वी एकदाच जे काय असेल, अंतर्गत कोणती खोदाई करायची असेल, अंतर्गत कोणती पाईपलाईन टाकायची असेल तर रस्ता करण्यापूर्वी अशा गोष्टी करून घ्याव्यात, जेणेकरून पुन्हा रस्ता खोदता येणार नाही. जर कामोट्यामध्ये आपण असं विचारल्या प्रश्नाला असं माझं उत्तर आहे की बऱ्याच वेळा रस्ता होतोय, परत रस्ता 15 दिवसानंतर खोदला जातोय. म्हणजे या रस्त्यामध्ये पुन्हा टेंडर काढायचं. आता सुनील भाऊने सांगितल्याप्रमाणे हे टेंडर मग काय फक्त 2 कंपन्यांना परत ते घ्यायचं. म्हणजे ही सध्याची सत्ताधारी आणि महानगरपालिका चालत आहे ते फक्त टेंडर पुरती चालत आहे. यांना जनतेचं काही पडलेलं नाहीये. जनतेच्या पैशाचा कसा दुरुपयोग करायचा आणि तो पैसा कसा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालायचा हा त्यांचा उद्देश आहे. पार्किंगची समस्या आहे मोठी कामोठ्यामध्ये. पार्किंगमुळे ट्रॅफिक जाम देखील होताना पाहायला मिळते. त्याच्याकडे कसे पाहतात? कामोट्यामध्ये नको त्या ठिकाणी सिग्नल लावलेत, पाहिजे तिथं सिग्नल नाहीये. आणि कामोट्यामध्ये जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही जर कामोट्याचा जर पार्किंगचा जर प्रश्न बघितला तर कामोट्यामध्ये कुठेही बोर्ड नाहीत. म्हणजे सम आणि विषम संख्या अशा प्रकारे जसं पनवेलमध्ये जुन्या पनवेलमध्ये सम आणि विषम संख्येचे बोर्ड लावलेत, तसे कामोट्यामध्ये सम आणि विषम संख्येचे पार्किंग बाबत बोर्ड नाहीयेत. तर त्याच्या बाबतीत महानगरपालिकेने व्यवस्था करायला पाहिजे, परंतु ते करत नाही. नको त्याचं टेंडर काढतात. आता मला आता जर बघितलं तर पनवेल महानगरपालिकेने आता पोर्टा केबिन बसवण्याचं टेंडर काढलंय आणि ह्या टेंडरची किंमत आहे 21 लाख जवळजवळ. मग ते 21 लाख म्हणजे ते पर स्क्वेअर फूट किती आहे? 4,276 स्क्वेअर फूटचं पोर्टा केबिन बसवतात. आता गुगल वरती जर पाहिलं, जर तुम्ही जनतेने पण पाहावं की बाबा या पोर्टा केबिनची पर स्क्वेअर फूटची किंमत किती आहे, जास्तीत जास्त म्हणजे 700 ते 1600 रुपये. आणि हे रेट किती लावतात?
4,276. म्हणजे हा पैसा पोर्टा केबिन कुठं बसवणार आहेत, किती बसवणार आहेत, कोणत्या ठिकाणी बसवणार आहेत, हे ह्याची कुठंच माहिती नाहीये. आणि पनवेल कामोट्यामध्ये ऑलरेडी आरोग्य आहे ना. आता हे आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणतात त्याला. पण जे कामोट्यामध्ये महानगरपालिकेचं असं कोणतंही हॉस्पिटल नाहीये. म्हणजे बेडचं एक 70 ते 80 प्रशिस्त असणारं हॉस्पिटल पाहिजे, त्याच्याकडे लक्ष नाही. आणि हे असं छोटे छोटे टेंडर काढायचे, त्याला जास्त पैसे लावायचे आणि त्यातून कसा पैसा घशात घालायचा कॉन्ट्रॅक्टराच्या, हाच फक्त ह्या सत्ताधाऱ्यांचा लक्ष आहे. आणि शामक दलसाठी आम्ही पूर्ण तीव्र आंदोलन केलं होता, परंतु तेव्हा त्या मागणीनुसार 2 गाड्या पाहिजे होत्या, तेव्हा एकच पाठवली नाही. आता सुद्धा प्लॉट अलाउड झालेला होता, परंतु प्रशासन सांगतं काही प्रशासकीय तांत्रिक बिघाडीमुळे त्या प्लॉटचं हे झालेलं आहे, परंतु अजूनपर्यंत त्याच्याकडे कुठंही लक्ष नाहीये. त्यासाठी बजेट हे तो बघला जातो, परंतु शौचालय हे साफसफाई आता मधीनच याचा काढलेला अतिक्रमणसाठी यंत्रणे 9.5 कोटीचे, यासाठी प्रशासनाकडे पैसे खर्च करण्यासाठी सर्व लक्ष आहे. परंतु ज्या मेन बाबी आहेत, ज्याच्या जीवनाचा दुःखात होईल, या गोष्टीसाठी प्रशासनाचा कुठंही मला तरी लक्ष वाटत नाही. आज कामोठ्यामध्ये महानगरपालिका होऊन पनवेल तालुक्यामध्ये 2016 पासून स्थापन झाले, परंतु कामोड्याची मागणी ही किमान 7 ते 8 वर्षापासून आहे का आम्हाला कामोड्यासाठी सेपरेट अग्निशामक दल हवा आहे. परंतु प्रशासनाचा काम एकदम ढोंगल पद्धतीचा चालू आहे. छोटे छोटे फक्त डांबरीकरण रोडचं टेंडर जास्त काढणार आहेत. ते फक्त टेंडर कंस्ट्रक्शन ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्या कोणाच्या आहेत त्या सत्ताधाऱ्यांना पण माहिती आहे, विरोधकांना पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे. त्या कंपनीच्या जास्तीत जास्त 5,000 कोटीचा जर बजेट असेल तर 2,000 कोटी या 2 कंपनीनाच जाणार आहेत. आणि आम्ही प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला दाखवू. प्रत्येक स्थायी समितीची मिटिंग झाली का आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि त्याच्यात तुम्हाला दाखवतो. आणि प्रत्येक निविदामध्ये त्या 2 कंपन्या 100% असणार आणि त्यालाच तो टेंडर भेटला जाईल. यासाठी महानगरपालिका आज स्थापन केली आहे. म्हणून मी मागच्या टायमिंगला माझ्या इलेक्शनला बोललेलो होतो, कॉन्ट्रॅक्टदार हटवा आणि पनवेल महानगरपालिका वाचवा. यासाठी सत्ताधाऱ्यांना आज आमचा एक निषेध करतोय मी का तुम्ही जो प्रशासनाने जो टेंडर काढलेला आहे, या टेंडर वरती फक्त आम्ही विरोध करतो म्हणून तुम्ही पास करता असं न बघता, जो पैसा आहे आज या कामोड्यातील असेल सर्व वसाहतीमधील एक सामान्य माणूस आहे, त्याला पगार 22-23 हजार रुपये असल्यानंतर आज टॅक्स 5 ने 7 हजार येतोय. तो टॅक्स हा गोरगरीबचा टॅक्स, याचा दुरुपयोग करू नका. या दुरुपयोग केल्यामुळे आज आमचा जो टॅक्स जसा नवी मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत टॅक्स कमी करणार आहेत, येईल काही 15 वर्षात आम्हाला येईल, पण येईल असं वाटतंय. परंतु या 2 कॉन्ट्रॅक्टदारांमुळे ही वेळ येण्यापेक्षा 500 स्क्वेअर फुटला अजून टॅक्स वाढवतील असं आम्हाला वाटतंय. म्हणून परत एकदा सांगतो,